तर भारताच्या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची सगळी अस्त्र अगदी निष्प्रभ ठरतात। S-400 सिस्टीमने पाकिस्तानचे ड्रोन मिसाईल हवेतच नष्ट केलेत। S-400 अर्थात सुदर्शन डिफेन्स सिस्टीम ही पाकिस्तानवर भारी ठरली आहे। S-400 ने पाकिस्तानचे सगळे हल्ले मोडून काढलेले आहेत। भारताच्या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची अस्त्र निष्प्रभ ठरतात। S-400 ने पाकिस्तानचे ड्रोन मिसाईल हवेतच नष्ट केलेत। S-400 ने पाकिस्तानचे सगळे हल्ले मोडून काढलेत। तर भारतीय सीमेवर आकाश हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्यात आली आहे। पाकिस्तानकडून जे हल्ले झालेत ते हाणून पाडण्यासाठी आकाश हवाई संरक्षण प्रणाली ही अत्यंत प्रभावी ठरलेली आहे। भारतात निर्मित करण्यात आलेली आकाश हवाई संरक्षण प्रणाली ही प्रभावी ठरली आहे। भारतीय सीमेवर आकाश हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्यात आलेली आहे। पाकिस्तानचे सगळे हल्ले मोडून काढण्यासाठीची ही प्रणाली आहे। तर भारताकडे अजून कोणकोणती शस्त्र आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत। पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठीची ही अस्त्र ब्रह्मोस 450 ते 800 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करणारं सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे। ब्रह्मोस मोठी ताकद आहे भारताची। जमीन समुद्र किंवा हवेतून सुद्धा ब्रह्मोस मिसाईल डागता येऊ शकतं। भारताचं सामरिक बळ वाढवणारं किती मोठं अस्त्र आहे हे आपण बघतोय। पुढचं अस्त्र आहे अग्नी। 5000 किलोमीटर रेंज असलेलं बॅलिस्टिक मिसाईल आहे हे। भारताच्या कोणत्याही भागातून पाकिस्तानला टार्गेट करता येऊ शकतं। अग्नी अस्त्र भारताकडे आहे। पाकिस्तानला निश्चित या सगळ्याची धास्ती आहे। पृथ्वी 2000 किलोमीटर रेंज असलेलं न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल आहे पृथ्वी। भारताचं बळ वाढवणारं पृथ्वी अस्त्र निशाणा इतका अचूक आहे की 10 मीटर आजूबाजूला असलेलं लक्ष्य सुद्धा भेदलं जाऊ शकतं। शौर्य 700 ते 800 किलोमीटर रेंजचं हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल आहे हे। शौर्य मिसाईल अणु हल्ला सुद्धा करू शकतं। पाकिस्तानकडून सातत्याने जी भीती घातली जाते त्याच्यासाठीचं हे अस्त्र आहे। प्रहार 150 किलोमीटर रेंज असलेलं बॅलिस्टिक मिसाईल आहे हे। भारताचं मोठं बळ आहे। वेगवेगळ्या दिशांना अनेक लक्ष्य प्रहार भेदू शकतं। आकाश फायटर जेटला हवेत उडवण्याची क्षमता असलेलं हे मिसाईल आहे। नुकताच ज्याच्या संदर्भातली बातमी आपण बघितली, एका युनिटमध्ये 4 मिसाईल आहेत आणि 80 किलोमीटरची रेंज त्याला आहे। धनुष जमिनीपासून हवेत मारा करणारं हे बॅलिस्टिक मिसाईल आहे ज्याचं नाव धनुष आहे। जमीन आणि पाण्यामध्ये हल्ल्यासाठी अत्यंत सक्षम असं हे धनुष अस्त्र आहे भारताकडे। निर्भय दिशा चुकवून टार्गेट करू शकणारं क्रूज मिसाईल आहे निर्भय। साधारणपणे 1500 किलोमीटर रेंज असलेलं मिसाईल शस्त्रू आणि रडारला सुद्धा चकवा देतं इतकं मोठं हे बळ आहे भारताचं। सागरिका 750 किलोमीटर रेंज असलेली बॅलिस्टिक मिसाईल सिस्टीम आहे सागरिका। नेव्हिगेशन सिस्टीमच्या आधारे अचूक लक्ष्य सागरिकाच्या मदतीनं भेदता येत आहे। अमोघ अंधारात सुद्धा लक्ष्य भेदणारं हे अमोघ मिसाईल आहे। 2500 मीटर रेंज असलेलं मिसाईल अंधारात टार्गेट ओळखून नष्ट करतंय। ही सगळी अस्त्र आहेत जी भारताकडे आहेत। मोठं सामरिक बळ हे सगळं भारताचं आहे। या संदर्भात आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी बोलणार आहोत। ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आता जी आपण सगळे तपशील बघितले, प्रेक्षकांना आपण सांगितलं की भारताकडे नेमकी कोणकोणती अस्त्र आहेत, कसा नेमका या सगळ्याचा वापर यापुढे सुद्धा होऊ शकतो, कारण सातत्यानं पाकिस्तानकडून अजूनही आगळीक सुरूच आहे। अगदीच एअर डिफेन्स सिस्टीम भारताची पूर्ण स्ट्रॉंग आहे आणि याच्यामध्ये सातत्यानं DRDO जी भारताची सैन्य क्षेत्रातील रिसर्च संस्था आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत त्याची रिसर्च संस्थेतून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश, जे आतापर्यंत आपण सांगत होतो ते आकाश मिसाईल सिस्टीम डेव्हलप करण्यात आलेलं आहे। DRDO आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं हे आकाश मिसाईल जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे। सरफेस टू एअर मारा करतं, म्हणजे जमिनीवरून आकाशाकडे मारा करतं। साधारण 25 ते 30 किलोमीटरची रेंज याच्यामध्ये पाहायला मिळते आणि हवेमध्ये जर उंचीचा विचार केला तर 18 किलोमीटर उंचीवरती जातात। तर त्याच्यामध्ये डेव्हलप होऊन 80 किलोमीटरपर्यंत गेल्याचं सांगण्यात येत आहे। तर आतापर्यंतची ही माहिती आहे त्यानुसार अशा पद्धतीने उंची म्हणजे हवेमध्ये 80 किलोमीटरपर्यंत जर एखादं मिसाईल येत असेल तर त्याची यशस्वी चाचणी जी आहे ती भारताने केलेली आहे। अशा पद्धतीचं DRDO आहे आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा मारा जो आहे जेव्हा आपल्या भारतावरती होतो त्यावेळेस अनेक या लक्ष्यांवरती निशाणा साधण्याचं काम
आकाश मिसाईल जे करतं ते स्वदेशी बनावटीचं हे मिसाईल आहे, आपली सिस्टीम आहे एअर डिफेन्स सिस्टीम. आणि त्यानंतर त्याचं रडार जे आहे राजेंद्र रडार जे स्वदेशी आहे त्याचा वापर करण्यात आलेला आहे. भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्करामध्ये याचा उपयोग सध्या होतो. भारताने 2019 मध्ये याचा अस्त्रशक्तीचा अभ्यास करून हे पूर्णपणे वापरात आणलेलं आहे. दुसरं म्हणजे S-400 ब्रह्म, आपण त्याला ट्रायम्फ S-400 म्हणतो, जे रशियाकडनं आपण 2018 मध्ये खरेदी केलेलं आहे. त्याची 2026 पर्यंत पूर्णपणे आपल्याला ते मिळणार आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत, पण त्याच्या जी डेव्हलपमेंट आता AI वगैरे हे तंत्रज्ञान येत आहे त्याचा देखील याच्यामध्ये वापर होऊ शकतो. भारताची सगळ्यात मोठी ताकद ही सध्या S-400 आहे आणि त्याच्यामध्ये 400 किलोमीटर पर्यंत ते रेंज आहे त्याची. 30 किलोमीटर हवेमध्ये उंचीमध्ये ते शत्रू राष्ट्राची मिसाईल जे आहे ते पाडण्याचं काम करते. 2021 पासून S-400च्या डिलिव्हरी भारताला सुरू झालेल्या आहेत. 2026 पर्यंत भारताच्या पूर्ण भागामध्ये हे युनिट जे आहेत ते तैनात केले जाणार आहेत. सध्या आता पूर्णपणे भागामध्ये आहेत, पण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी S-400च्या ज्या डिलिव्हरीज आहेत त्या भारताला मिळू शकतात. ही प्रणाली भारतीय संरक्षण दलाला लक्षणीय ताकद देते. खास करून चीनच्या आणि पाकिस्तानच्या विरोधात याची ताकद जी आहे भारताला अधिक कवच प्राप्त करते, ज्याला आपण सुदर्शन चक्र म्हणून संबोधलेलं आहे. त्यानंतर आहे व्हेरी शॉर्ट रेंज डिफेन्स सिस्टीम. ही भारताच्या DRDOने विकसित केलेली आहे. DRDOने विकसित केलेल्या कमी अंतराची जी खास करून आर्मीसाठी महत्वाची आहे. साधारण 250 मीटर ते 6 किलोमीटर पर्यंत इंटरसेप्टर मिसाईल आहे आणि या मिसाईलचा ड्युअल बँड IR सीकर मिनिचर रिॲक्शन कंट्रोल सिस्टीम प्रोफेशनल सिस्टीमचा वापर करण्यात आलेला आहे आणि कमाल वेग साधारण विचार केला तर 1800 किलोमीटर प्रति तास आहे. भारताने स्वतः तयार केलेली आहे आणि त्याच्या चाचण्या 2022 आणि 2025 ला यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे. सध्या हे कार्यरत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अलीकडचं जे युद्ध आहे ते ड्रोन्सने लढलं जात आहे आणि हेलिकॉप्टर कमी उंचीवरती उडणारी जी हवाई दलाची विमानं आहेत या सगळ्यांना टार्गेट करण्यासाठी या मिसाईलचा वापर करण्यात येतो. याला व्हेरी शॉर्ट एअर रेंज डिफेन्स सिस्टीम असं म्हटलं जातं. आता प्रोजेक्ट कुशा हे सध्या डेव्हलप केलं जात आहे. DRDO सध्या डेव्हलप करत आहे. स्वदेशीचं आहे आणि लांब अंतराच्या पल्ल्याच्या मिसाईलवरती अटॅक करण्यासाठी ही संरक्षण प्रणाली आहे. रशियाच्या S-400 आणि इस्रायलच्या आयरन डोमच्या तोडीस तोड असं हे मिसाईल प्रोजेक्ट कुशा जे आहे आपलं तयार केलं जात आहे आणि मिसाईल, लढाऊ विमानं आणि इतर हवाई धोक्यांविरुद्ध प्रभावी जे आहे ते सध्या त्याच्यामध्ये डेव्हलप केलं जात आहे. साधारण 2027-28 ला हे भारतीय हवाई दलामध्ये आणि संरक्षण दलामध्ये दाखल केलं जाणार आहे. सध्या त्याची चाचण्या सुरू आहे. मात्र गरज पडल्यानंतर देखील ते ताबडतोब या ठिकाणी भारताच्या संरक्षण दलाला देखील दिलं जाऊ शकतं, कारण याच्या चाचण्या झालेल्या आहेत आणि याचा वापर केला जातो. याच्या पुढे जाऊन भारत जे आहे आता लेझर आधारित हत्यार प्रणाली जी आहे ती विकसित करत आहे DRDO प्रणालीद्वारे DRDOद्वारे. तर ते देखील लेझर प्रणालीमुळे मोठा फायदा जो आहे तो होणार आहे. बराक 8 हे देखील डेव्हलप केलं जात आहे. इस्रायल आणि भारत असे दोघं मिळून या संयुक्त विद्यमाने हे जे आहे बराक 8 जे आहे ते डेव्हलप करत आहेत. 80 किलोमीटर याची रेंज आहे. मध्यम ते लांब पल्ल्याची हवा ते हवेमध्ये म्हणजे जमिनीवरून हवेमध्ये असा अटॅक करण्याचं काम जे आहे ते अशा पद्धतीने केले जाते. रडार सेन्सर सिस्टीम आहे, त्यानंतर जर AI तंत्रज्ञान आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये भारताची जे आहे सध्या परीक्षण सुरू आहे. काही ठिकाणी ते अंमलातही आणलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी भारताकडे आहेत. भारत भारतीयांचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. अगदी, आणि हेच मोठं सामरिक बळ भारताचं आहे, ज्याच्यामुळे आता पाकिस्तानने ज्याची धास्ती घेणं आणि वेळीच शहाणपण दाखवणं गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी. पाकिस्तानचे जे काही हल्ले होते, जे काही कुरघोडी करायचे प्रयत्न होते ते सगळे भारतानं हाणून पाडलेले आहेत. सातत्यानं इकडे बैठका सुरू आहेत. संरक्षण मंत्र्यांच्या अगदी सगळ्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबतची बैठक जी झाली त्याचा फोटो आता समोर आलेला आहे. ही दृश्य आपण बघतोय. CDS जनरल स्वतः उपस्थित आहेत, त्याचबरोबर तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आहेत आणि संरक्षण मंत्री सुद्धा आहेत. आता सध्या संरक्षण मंत्र्यांची मोदींसोबत बैठक सुरू आहे.